नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत 2 डिसेंबर 2025च्या महत्त्वाच्या एक्झाम ओरिएंटेड चालू घडामोडी, ज्या आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी महत्त्वाच्या असतील. पहिला मुद्दा आहे वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट 2025 नुसार इंडोनेशियाची जुनी राजधानी जकार्ता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचं शहरी क्षेत्र ठरले. जकार्तानं मागच्या इंडेक्समध्ये जो टॉपचा देश होता, जे टॉपचं जे शहर होतं आपलं टोकियो जपान, त्याला मागं टाकून पहिल्या क्रमांकावर आलाय. तर दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतोय ढाका. 37 दशलक्ष एवढी एका शहराची लोकसंख्या झाली ढाकाची. त्याच्यानंतर टोकियो जपान आहे तिसऱ्या क्रमांकाला 33 आणि भारताचं नवी दिल्ली आहे आपल्याला बघायला मिळते 30 दशलक्ष लोकसंख्येसह चौथ्या क्रमांकावर आणि भारताचंच कोलकाता आपल्याला 9व्या क्रमांकावर बघायला मिळते. 1975 मध्ये केवळ आपल्याला 8 दशलक्ष शहरे बघायला मिळायची या इंडेक्स नुसार, तर ती 2025 मध्ये वाढ होऊन आपल्याला 33 झालेले बघायला मिळत आहे. तर 33 पैकी 19 एवढी शहरी क्षेत्र आपल्याला आशिया खंडात बघायला मिळत आहेत. तर टॉप 10 मध्ये पण आपल्याला 9 सर्वाधिक मोठी जी शहरी क्षेत्र आहेत लोकसंख्येत ते आपल्याला आशियातील बघायला मिळतात. टॉप 10 मध्ये 9 आहेत. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे जो की या स्लाइडमध्ये मेन्शन नाही, तो आहे भारत हा जगातील सर्वाधिक वेगानं शहरीकरण करणारा देश ठरलाय या इंडेक्स नुसार. हा अत्यंत IMP आपण पॉइंट सांगू शकतो, जो की परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचा आहे. भारताचं या इंडेक्स नुसार जो रेट होता शहरीकरणाचा तो 36% आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा पॉइंट आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. हा पण सरळ सेवेच्या दृष्टीने महत्वाचा पॉइंट आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपण बघूयात IMP वन लाइनर्स. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूचा पुतळा युनेस्को मुख्यालयात स्थापित करण्यात आलाय. 26 नोव्हेंबर जो आपला संविधान दिन आपण साजरा केला, त्यानिमित्तानं हा युनेस्कोच्या मुख्यालयात पॅरिस फ्रान्समध्ये आपल्याला पुतळा स्थापित करण्यात आलेला बघायला मिळाला. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची IDEA चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंट IDEA. वेस्ट इंडियन क्रिकेटपटू आंद्रे रसल IPL मधून निवृत्त झाला. IPL मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळायचा. अमरावती महाराष्ट्र महानगरपालिकेने शहर पक्षाची निवड केली असून अशा प्रकारे शहर पक्षाची निवड करणारं अमरावती महाराष्ट्रातील पहिलं शहर ठरले आणि पक्षी निवडलाय तो आहे तांबट पक्षी. परीक्षेसाठी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. फिफा अंडर 17 फुटबॉल विश्वचषक जो कतारमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्याचा विजेता ठरलाय पोर्तुगाल. पोर्तुगालनं ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात 1-0 ने हरवून विजेतेपद पटकावले आणि पोर्तुगालचं हे पहिलंच मेडन विजेतेपद बघायला मिळते. तर ही जी आवृत्ती होती फिफा अंडर 17 ची, ती होती 20वी आवृत्ती. इंग्लंडचे प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम यांना त्यांच्या क्रीडा आणि धर्मादाय क्षेत्रातील सेवेसाठी नाईटहुड किताब देण्यात आलाय. किंग चार्ल्स 3 यांच्याकडून तो प्रदान करण्यात आलाय. त्यांनी ज्या संघाकडून प्रतिनिधित्व केलं ते होते इंग्लंड, रिअल माद्रिद आणि मँचेस्टर युनायटेड. त्याच्यानंतर वायफाय 7 आपल्या सर्व विमानतळावर लागू करणारा ओमन जगातील पहिला देश ठरलाय. हा पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. ओमान आहे वायफाय 7. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला छोटासा प्रयत्न आहे, इनिशिएटिव्ह आहे चालू घडामोडींचा. जर तुम्हाला काही सुधारणा तुम्ही सांगू इच्छित असाल तर त्या तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करून सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.